माधुरीची बॉडी नक्की कुणी गायब केली, यांनी का आप्पांनी? काय झालं लालीजी, तुम्हाला काही विचारायचं आहे का? तुम्हाला लई त्रास झाला असेल ना हे सगळं करताना? म्हणजे एवढं किराणा सामान आणलं तुम्ही, त्याचा त्रास झाला असेल ना? हाय का हो, त्याचा त्रास कुठला? हे सगळं मी आपल्या घरासाठी करतोय, तुमच्या घरासाठी करतोय. आता काय मोती बाबा बी घरी आल्यात, मी तर त्यांच्याकडे साकडच घालणार आहे. लवकरात लवकर लालीजींच्या आईला बरं कर, अजून एक साकडं घालतो. लवकरात लवकर जेवढे पैसे पाहिजे तेवढे जमा हो, आणि तुमच्या आईला जो काही आजार झालाय त्यातनं तर सुखरूप बाहेर पडो. आप्पांसाठी पण काहीतरी मागा. होय, हे जे काही सगळं त्यांच्या मागं लागलंय ना, त्याचा त्रास होत असणार आहे त्यांना. एक विचारू? हा, तुम्ही ठीक आहात ना? म्हणजे काही त्रास होत नाहीये ना? हाय का लालीजी, मला कसला त्रास होतोय? समजा मला जर काही त्रास होत असेल तर तुम्ही आहे की मला त्याच्यातनं बाहेर काढायला. ते तर मी असणारच आहे कायम. किती प्रेम करता हो तुम्ही माझ्यावर. आता बघा मोती बाबा बी आलेत, सगळं कसं छान नीट होतंय का नाही? बोलत काय बसलोय मी, पूजेसाठी तयार व्हायचंय मला. आलो आवरून. ए यार लाव लाईट. लागली का? लागली लागली. हा आता व कशी लकाड झाली. अरे मग आता खाली उतर की घोड्यावरून. या इथंच गावला ना. हा हे बघा, देवाला ओवळायचं असो नाही तर मैताला राडायचं असो, ह्या बायका लगेच पुढेच. ओ आत्या ग बसा की जरा. अय बायानो, तुम्ही ना काय त्यांच्याकडे ध्यान देऊ. माहिती ना तुम्हाला आमच्या आत्या जरा डोक्यावर पडल्या ते. हा तुम्ही घ्या ना, एक एक करून पूजा करून घ्या मोती बाबाची. काय करावं या बायकांचं? त्यांना कोणी सांगितलं नाही इथं देव आहे, हे लागलं लगे माग. हे डोके आहेत की नाही या बायकांना? काय झालं? असे दात खिळी बसल्यासारखे काय उभे? बाई परत काय दिसलं का काय खड्ड्यात? बोला की काय झालं? ते जाऊ दे, तुम्ही काय करता इथं? काय धिंगाणा लावला इथं? तिकडं मूर्ती ठेवली, तिकडे जायचं सोडून इथं काय करताय तुम्ही? चला चला निघा इथं, चला. बायकांवर चिडाय काय झालं तुम्हाला? मग काय करू? तुम्ही मेंदू काय रोजंदारीवर दुसऱ्यांना वापरायला दिलाय का? असे कुठं खड्ड्याची पूजा करतात? मूर्ती सापडली, बाहेर पूजा चालू आहे ना, मग इथं काय करताय तुम्ही? अहो जिथं देव प्रगटलाय तिथं पूजा करायला नको होय? हो करा, मातीची पूजा करा, घमेल्याची पूजा करा, फावड्याची करा, कुदळ्याची करा, तुझा तो नकली गोपाळ मुर्दा त्याची बी पूजा करा. तुमच्या डोक्यावर आहे ना झालाय परिणाम, म्हणून हे चाललंय सगळं. झाली त्यांची टेप सुरू झाली बघा. आता मला ना तुमच्या नादालाच लागायचं नाहीये. नादाला नाही लागायचं. अगं बाई कसं बोलायचं का? बाई बाई चांगलं वाटतंय. फक्त चांगलंच वाटतंय. काय ना गेल्या जन्मी आम्ही ना काहीतरी पुण्य केलंय म्हणून मोती बाबा इथं प्रगट झाले बघा. अहो आमच्या वाडीनं ना लई भोगले बघा, आणि आमच्या ह्यांच्यावर बी बघितलं ना तुम्ही किती आरोप झालं. माझ्या लेकाने बी गोपाळने बी लई सोचलं, पोलिसांनी तर आमच्या वाड्याची उंबरच झिजवलं बघा. फुलताई असं असं या तू. तर आता विचारूया आपल्या रंजू काकूला. सांगते कॅमेऱ्यात बघून सांगते. तर म्हणजे तसं मी काही हे कोणाला सांगितलं नाहीये बरं का, कसं तुम्हाला सांगते. हा बाई अशी गाढ झोप लागली होती ना मला का, आणि आले ना मोती बाबा स्वप्नात, म्हणले ना मला रंजे तू आणि तुझा लोक
दोघांचा उद्धार करण्यासाठी आलोय मी अंगणात. ये सोडिऊ मला. गळा पकडलाय. कुणाचा मोती बाबाचा. हा म्हणले मला काय आणि काढ मला बाहेर. आणि अशी खाडकन जाग आली. पाहिलं तर पहाटेचे 8. पहाटेची 8? असतात आमच्याकडे, ते महत्वाचं आहे का? मग काय झालं, मी गेले यांच्याकडे, म्हणलं का बा असं असं सपान पडलेलं हाय मला. आमचे हे अजिबात विश्वास ठेवला नाही माझ्यावर. सांगते तुम्हाला, अहो माझ्यावरच कशाला, माझा लोक सुधाकर त्याच्यावर जरा बी विश्वास नाही. त्यो आता घरातला थोरलाय, सगळं घराचं काम धाम बघतोय तो, पण त्याच्यावर अजिबात विश्वास नाही. पण हित मोती बाबाच्या दरबारात न्याय बघितलं ना. माझ्या सुधाकरनं खड्ड्यामध्ये उतरून ही अशी मोती बाबाची मूर्ती उचलून बाहेर आणली. आणि तर तुम्ही पाहिलं मोती बाबाने स्वतः रंजूआईला आधीच सांगितलं होतं की ते येणार आहेत. रंजूआई, पुढं काय झालं? पुढं लय काम आहे मला आता. चल मला इंटरव्ह्यू घेणार. हे इथंच थांबणार नाहीये, तुम्हाला मी दाखवणार आहे ती पवित्र भूमी जिथं आपले ग्रामदैवत मोती बाबा आपल्याला भेटले. पहा, हाच तो खड्डा जिथं मोती बाबा प्रकट झाले होते. ही बाजूला पडलेली माती, आणि ते पहा तिकडं आहे समोर त्या गाईचा गोठा.